नेता होणे नाही. खरं तर का आपण असा किती दुःख आहे या सगळ्यांचं की अशी अनाकलनी सामान्य माणसामध्ये अशी दुःखद घटना घडायला नाही पाहिजे. दादासारखा नेता परत जन्माला. दादा तुम्ही पुन्हा या, दादा तुम्ही पुन्हा या. इतर कार्यकर्ते कुठून आलात तुम्ही? मी भोसरीवरून आलेलो आहे. दादांनी ज्या पद्धतीने आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला, आम्ही खेड्यापाड्यातून तिथं पुण्यात आलो, तिथं आम्हाला नोकरीची संधी मिळाली. सो त्याच्याबद्दल त्यांच्यासोबतची एक अटॅचमेंट खूप मोठी आहे. मी पिंपरी चिंचवडमधून आलो आहे. पुण्याचा आणि पिंपरी चिंचवडचा जो काही कायापालट दादांनी केला आहे ते दादा आज आपल्यात नाही आहे. त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी आम्ही इथं पिंपरी चिंचवडमधून आलो आहे. नक्कीच आपण पाहतोय की बरेचसे कार्यकर्ते जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बरेचसे कार्यकर्ते आहेत ज्यांना अश्रू या ठिकाणी अनावर झालेले आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहात. कुठून आलात तुम्ही? मी इंदापूरहून आलो. दादा नाही आहेत आपल्यामध्ये, काय भावना काय आहेत तुमच्या? विश्वास बसत नाही. दादा नाहीत, वाटतच नाही की दादा आपल्यातनं गेलेत म्हणून. पुन्हा असा नेता होईल नाही. आजपर्यंत जर बघितलं महाराष्ट्रामध्ये बरेच नेते होऊन गेले, परंतु दादासारखं नेतृत्व इथून पुढच्या काळामध्ये तरी होणार नाही. आणि आमचा हा बारामती असेल, इंदापूर असेल किंवा आजूबाजूचा भाग असेल, अख्खा महाराष्ट्र हा विकास हा थांबणार आहे दादा नसल्यामुळं. बरेच नेते आहेत महाराष्ट्रात, पण दादांबद्दलची जी आत्मीयता आहे कार्यकर्त्यांची ती काही वेगळीच आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे? दादांचं आत्मीयता म्हणजे कसं की आपण बघितलं मगाशी म्हटल्याप्रमाणे दादा एवढं कामाचा माणूस होते दादा की प्रत्येक व्यक्तीला कधीही असं जाताना जरी आपण आवाज दिला की दादा, तर दादा थांबणार, बोलणार काय. आणि दादा सहज उपलब्ध होणारे नेते आणि सगळ्यांचं काम करणारे, होणार आहे तर होणार, नाही तर नाही, परंतु सर्वांना उपलब्ध होणारे दादा आज नाही तिथं. आणि ही खूप वाईट झालं. ही हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.